बरोबर आहे. म्हणजे शिक्षण घेताय आणि तुम्ही कोणतं शिक्षण समोर घेणार आहे हे तुम्हाला काही जणांना माहित आहे, काही जणांना माहित नाही आहे. बरोबर आहे. ते पाहणार आहोत आपण. नंतर तुमच्या घरी कोणी कोणी शिक्षण घेतलं आहे, बरोबर आहे, ते सर्व प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. त्या सर्वांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहे. हात वर करायचे आहे आणि बोलायचं आहे सर्वांनी, आणि त्याची कारण पण सांगायची आहे. जे उत्तर असेल ते, चुकलं तरी चालते. बरोबर. आता मला सांगा, तुमच्यापैकी 10व्या वर्गात कोण आहेत? 10व्या वर्गात चांगल्या हात वर करा. हा, म्हणजे 15 ते 20 जणी 10व्या वर्गात आहेत. बरोबर आहे. म्हणजे ज्यांनी आता 10वी परीक्षा दिली आहे, त्यांचा रिझल्ट बाकी आहे. हा, खाली हात करा. 12व्या वर्गात, 12व्या वर्गात तेवढेच आहे. ज्यांनी आता पेपर दिले, उद्या रिझल्ट लागणार आहे. उद्या रिझल्ट आहे. उद्या 1 वाजता तुमचा रिझल्ट आहे. म्हणजे उद्या दूध का दूध, पाणी का पाणी होऊन नाही, आहे की नाही. जेवढी वर्षभराची मेहनत घेतली ते तुम्हाला दिसेल. बरोबर. आता 10वी आणि 12वी हे सर्वांना माहित आहे. आता मी कोणत्या विषयावर बोलणार आहे तुम्हाला त्यांनी सांगितलं बोरीने आपल्या. उच्च शिक्षण. आता उच्च शिक्षण म्हणजे काय आहे, तुम्हाला काय वाटते? उच्च शिक्षण म्हणजे कोणतं कोणतं असते सांगा. सांगा. मी तुम्हाला काय म्हटलं, मी भाषण देणार नाही, तुम्हाला सांगायचं आहे. मोठ्याने सांगा. 12वी नंतरचं ग्रॅज्युएशन. बरोबर. आता ग्रॅज्युएशन मध्ये आपल्या इकडं, बरोबर आहे, आता तुम्ही यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि वर्धा या जिल्ह्यातले तुम्ही आहात. बरोबर. तर या क्षेत्रामध्ये 12वी नंतर कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत, कोणत्या कोणते फॅकल्टी आहेत ते सांगा बरं, तुम्हाला माहित असलेल्या. सांगा लवकर लवकर. 12वी नंतर काय असते? BSc असते. अजून BA असते. अजून BCom असते. पुन्हा BSW, LLB, अजून BBM, PBM. हा, अजून का पॉलिटेक्निकल. हा, अजून ITI. हा, नर्सिंग, BSc नर्सिंग, NM, GNM, बरोबर, आणि फार्मसी. एवढ्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत. बरोबर. मग या गोष्टी जे तुम्हाला माहित आहेत, तर तुम्हाला काय वाटते का ह्या ज्या गोष्टी आपल्या इकडे जे लोक शिकत आहेत, हे जे तुम्ही शिकत आहात, बरोबर आहे, हे शिकत असताना तुम्ही ज्ञान घेण्यासाठी शिकत असतो की पास व्हायसाठी शिकत असतो? मला नाही वाटत. खरं सांगा. पास व्हायसाठी शिकत असता का ज्ञान घ्यायसाठी शिकत असता? नाही घेत तुम्ही ज्ञान व्हायचं. आता जर मी तुम्हाला 4थीतल्या गोष्टी विचारल्या, तुम्ही सांगाल का? काहून? 4थी तर पास होऊन आले तुम्ही, बरोबर आहे की नाही. मग तेव्हा तुम्ही 4थी कशासाठी शिकले होते? पास. चालले पास होत. आता दुसरी गोष्ट विचारतो मी, की जे 10वीत जे लोक आता ट्युशन लावून देतात, 12वीत ट्युशन लावून देतात, बरोबर आहे, त्याचा उद्देश काय असते? त्याचा उद्देश काय असते? चांगले पर्सेंटेज घेणं. बरोबर आहे. आता चांगले पर्सेंट म्हणजे 98 का 64? बरोबर आहे. आणि चांगले पर्सेंट म्हणलं तर 100 जर असलं तर मला सांगा, आता 98 जरी 12वीत मार्क घेतले तर कोणी असं तुम्हाला दिसला का 98 मार्कवर हा नोकरी लागलाय? 10वीच्या मार्कवर लागला असेल तर पोस्टाची नोकरी लागलाय. बरोबर आहे. म्हणजे एकच अशी नोकरी आहे जे पोस्टाची नोकरी लागते. 3 वाजेपर्यंत पोस्टात काम करायचं आणि बाकी घरी जायचं. मग पगार भेटते 18,000 रुपये किंवा 24,000 रुपये. बरोबर आहे की नाही. तेच एक नोकरी आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही असं पाहिलं का की 12वी मध्ये 98% भेटले ना हा कलेक्टर होऊन गेला? नाही. म्हणजे 12वीच्या टक्क्यावर किंवा 10वीच्या टक्क्यावर नोकरी लागत नाही. बरोबर. आता उच्च शिक्षणामधल्या ज्या गोष्टी तुमच्यापर्यंत आहे, गावाकडल्या, गावखेड्यातल्या, बरोबर, तर ते तुम्ही पाहता. तुम्ही सांगा मला की गावातला पोरगा, की तुम्ही जर BSc BA केलेले तुमच्या भोवतालचे जे लोक आहेत, तुमच्या भोवतालचे जे लोक आहेत, ते आता BA, BSc, MA, नेट, सेट झालेले लोक काय करत आहेत? काय करत आहेत? घरी बसत आहेत. तुम्ही सांगत आहे बरं उत्तर. घरी बसून आहे. अजून काय करत आहेत? काही जण शेती करतायत. अजून
काही जण दुकानावर बसतात म्हणजे पांढरीला बसतात. अजून हा काही कामावर जातात. अजून हा कंपनीत जातात. बरोबर. म्हणजे एवढ्या साऱ्या डिग्र्या झाल्यानंतर कुठं जात आहे म्हणते कंपनीत जात आहे. कोणी बसून आहेत, कोणी कामावर जाते. बरोबर आहे. आणि नोकरीवर BA MA MAd वाले म्हणलं बरं मी. आणि आता आपले जे इथं मुलं मुली आहेत, हे जे पोर आहेत, हे कसे शिकले असतील. आपल्या इथं जे मॅजिक मध्ये आता अभ्यास करत पोर आहेत, बरोबर आहे, ते काय शिकले असतील. अशाच डिग्र्या झाल्यात, BA BCom MA हे ते. पण हे कशाचा अभ्यास करत आहेत. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणजे स्पर्धा परीक्षा. म्हणजे एवढं सारं शिकूनही शेवटी नोकरी लागण्यासाठी काय करत आहेत. हे स्पर्धा परीक्षा करतात. बरोबर आहे. म्हणजे सर्व काही शिकून 98 घेतले, 99 घेतले, तरी शेवटी कोणाकडे या लागत आहे. स्पर्धा कर. आणि ज्यांनी 64 65 घेतले आणि ज्यांनी डिग्री केली ते कुठे आहेत आता. कोणी कापूस विकत असतील, कोणी मिरची तोडत असतील, कोणी रोवायला जातील, कोणी घरी बसून आहे, कोणी पापड टाकत असतील, कोणी उवा पाहत असतील बाजारावर बसून. म्हणजे उन्हाळ्यात तुम्ही. बरोबर आहे की नाही. तर ही जी स्थिती आहे ही सध्या भारतीय शिक्षण व्यवस्थेची स्थिती आहे. आपल्या गावातल्या कॉलेजेसची, गोंडवाना युनिव्हर्सिटी, RTM युनिव्हर्सिटीची. पण तुम्हाला जर म्हणलं मी की दुसरं एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. आता तुमच्याच इथलं जवळचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. नवोदय शाळा सर्वांना माहिती आहे. मग नवोदय शाळेमधला पोरगा कापूस वेचताना दिसला असेल का तुम्हाला. जो नवोदय म्हणून शिकला असेल. काहूनच असेल. काहूनच असेल. जो 6व्या वर्गापासून 12वी पर्यंत नवोदय मध्ये शिकला, तो आता का करत असेल. कोणी इंजिनियर असेल. बरोबर. कोणी चांगल्या शाळेमध्ये लेक्चरर असेल. बरोबर. का असेल. कारण काय आहे. बरोबर आहे. म्हणजे फरक असेल की नाही शिक्षणात. बरोबर आहे. म्हणजे तिथलं शिक्षण आणि इथलं शिक्षण फरक आहे. बरोबर. तर त्याच शिक्षणाबद्दलचं जे काही तुम्ही BA करणार असाल तरी फरक असते. जसं आता तुम्हाला मी सांगतो तुम्हाला. आता तुम्हाला जर मोबाईल घ्यायचा असला, बरोबर आहे, आता तर तुम्हाला मोबाईल घ्यायचा असला तर तुम्ही कोणता चांगला मोबाईल आहे म्हणून सांगाल. आता सध्या कोणी सॅमसंग म्हणता. बरोबर आहे. अजून सांगा. चांगला मोबाईल कोणता आहे आता सध्या. iPhone चांगला फोन आहे. बरोबर आहे. बरोबर. लॅपटॉप घ्यायचा म्हणल्यावर तुम्ही सांगा का सॅमसंग. अजून टीव्ही घ्यायची म्हणल्यावर कोणती घ्याल. हा LG. अजून LG का LCD का म्हणल्या. LCD LG टीव्ही. हा म्हणजे हे जे तुम्ही नाव सांगितले हे काय आहे. ब्रँड आहे. कंपनीचा प्रत्येक वस्तू कंपनीच बनवते माणूस सोडून. बरोबर आहे की नाही. माणूस कंपनीचा असतो का नाही. बाकी सर्व वस्तू कंपनीच्या असतात. हे जे तुम्ही नाव सांगितले हे ब्रँड आहे. बरोबर आहे. मग जसं तुम्ही ब्रँड सांगितला, आता तुम्हाला माहित आहे ब्रँड एका ब्रँड म्हणजे काय. आता जो तुम्ही आता सांगितलं मला की त्या शाळेमध्ये तसं चांगलं शिक्षण शिकवत असतील म्हणून तिथले पोरं रिकामे नाही आहेत किंवा तिथले पोरं काही ना काही करत आहे. उदाहरणार्थ काय सांगितलं आपण. नवोदय. म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत 5वी पासून 10वी पर्यंत किंवा 12वी पर्यंतचा नवोदय काय झाला. एक ब्रँड झाला की तिथलं शिक्षण घ्यायचं असेल तर कुठे घ्या म्हणायचं मग नवोदय. मग कोणीही म्हणते शिक्षकाची पोरं कुठे आहेत नवोदय शाळेत. का. कारण तो ब्रँड आहे. तुम्ही सॅमसंग काऊन सांगितलं का. त्याचा मोबाईल कसा आहे. चांगला आहे. बदलत म्हणजे तो बिघडलाय तरी आपण स्टोअर मध्ये नेऊन त्याला दुरुस्त करू शकतो. चांगला आहे. जास्त काळ टिकतो. बरोबर आहे. टीव्ही तसेच सांगितलं तुम्ही. बरोबर. ब्रँड. मग शिक्षणाचं काय सांगितलं मी. नवोदयचा ब्रँड आहे. आणि जे तुम्ही रस्त्यावर दुकानावर इथं तिथं बसलेले लोक आहे असे जे सांगत आहात तुम्ही, हे सर्व ब्रँडेड आहेत का नाही. हे काय आहे. लोकल आहे. गेलाय तरी मार्क भेटते, नाही गेला तरी मार्क भेटते. गेला असाइनमेंट लिहिलं तरी मार्क भेटते, असाइनमेंट नाही लिहिलं तरी मार्क भेटते. बरोबर आहे. पुस्तकं नाही वाचले, नोट्स वाचला तरी पास होते आणि पुस्तक वाचले तरी पास होते. हे काय आहे. ब्रँड आहे का नाही. हे काय आहे. लोकल आहे. आणि लोकल म्हणजेच आपल्या बाबतीत काय होपलेस हा शब्द वापरतो आपण. म्हणजे काय म्हणतो त्याला. टेम्परवारी. कॉलेज टेम्परवारी म्हणजेच आपल्या भाषेत टेम्परवारी म्हणतो ना. म्हणतो मेन शब्द काय आहे इंग्रजीतला.
टेम्पररी आहे, तात्पुरता. पण आपली आजी बिजी माय बी आपण काय म्हणतो, टेम्परवारी करून टाकलो त्याला, आहे का नाही. व्हॅल्यूले काय करून टाकलो, आलो काही किंमत नाही म्हणते, त्याला हेलू नाही म्हणते काही.